माईक अनम्यूट करून जरूर वाचू शकता. आज ग्रुपवर आपली बहीण श्वेता यांनी पाठवलेलं वचन. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 18 ते 20 माझ्या मते. बरोबर आहे का? बरोबर आहे विद्या देवाचा. 1 पेत्र पहिला अध्याय. येस. हा. वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, हे ध्यानात ठेवा. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते. तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला. आमेन. 20 आहे थँक्यू काय? विद्या. येस येस, बरोबर आहे. देवाचं वचन फार सुंदर तुम्हाला मला 20 मिळालेलं पण आहे की वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या माझ्या निरर्थक वागणुकीपासून आपल्याला तारण मिळालेलं आहे. असे नव्हे, आपण मुक्त झालो आहोत. असे नव्हे, सोने आणि रुपे किंवा कुठल्याही या जगातल्या नाशवंत वस्तूंनी तुम्ही आणि मी मुक्त झालो असं नाही. तर केवळ एकच गोष्ट आहे, आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं जो निष्कलंक आणि निर्दोष कोकरा आहे, जो देवाचा अभिषिक्त ख्रिस्त आहे, केवळ त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही आणि मी मुक्त झालो. आणि आपण हे नेहमी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या पित्यावर, पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, आणि तो विश्वास आपल्या जीवनात प्रकट करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानं आपण आपल्या वचनाकडे येऊया. यशया याचा जो 17वा अध्याय, हा अध्याय आधीच्या सर्व अध्यायांच्या पेक्षा थोडासा वेगळा आहे. कारण ह्या अध्यायामध्ये जरी परमेश्वराच्या वचनाची सुरुवात दिमिष्काविषयीची देववाणी अशा रीतीने होते, पण पुढे आपल्याला इस्रायलाचा न्याय सुद्धा वाचायला मिळतो. छोटासाच अध्याय, 14 वचन आहे. पण आपण यशामध्ये आपण पाहिलं की सुरुवात प्रभूने परमेश्वराने यहुदापासून, इस्रायलापासून करून त्यानंतर सर्व शत्रू राष्ट्र किंवा मूर्तीपूजक राष्ट्रांचा न्याय सांगितला. आपण वाचलं प्रिय. अश्शूर असो, बाबेल असो, त्यानंतर मिसर असो, सगळ्यांचा न्याय आपण वाचत आलेला आहे. पण हा अध्याय थोडासा वेगळा आहे, कारण या अध्यायामध्ये परमेश्वर आरामा बरोबरीने इस्रायलाचा न्याय सांगत आहे. अगदी आरामाच्या म्हणू शकतो जोडीला परमेश्वर इस्रायलाचा न्याय सांगत. आपण जाणतो प्रियानो, इस्रायल हे देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे, नाही का? हालेलुया. तुम्ही आणि मी आता ख्रिस्तामध्ये नवे इस्रायल म्हणवलं जातं. पण जे जुनं इस्रायल होतं, जे अब्रामाची जी लेकरं, इसाक, अब्राम, इसाक आणि याकोब यांची जी लेकरं आहे, जे देवाने निवडलेलं राष्ट्र आहे, जे याकोबाचे 12 वंश आहेत, त्याला इस्रायल हे नाव स्वतः परमेश्वराने दिलेलं आहे. आणि त्या इस्रायलाविषयी आपण जाणतो, शलमोन राजाच्या नंतर इस्रायलाचे 2 विभाग झाले. जे 10 वंश आहेत त्यांच्याशी मिळून उत्तर इस्रायलला इस्रायल हे राष्ट्र बनलं, ज्याची राजधानी शम्रोन होती. आणि दक्षिणेला जिकडे यरुशलेम राजधानी होती, तिकडे 2च वंश राहिले, नाही का? यहुदा आणि बन्यामीन. हालेलुया. आणि हे जे वरचं इस्रायल राष्ट्र आहे, जे उत्तरेकडलं राष्ट्र आहे, हे राष्ट्र आणि यहुदा दोघे सुद्धा भयंकर पातकी होते. यहेजकेल संदेशाच्या पुस्तकामध्ये फार सुंदर त्यांना शीर्षक दिलेले आहे, दोघी बहिणी. हालेलुया. देव म्हणतो या दोघी बहिणी सुद्धा पातकी होत्या. फरक एवढाच आहे की पातकाचा न्याय इस्रायलावरती आधी आला आणि मग यहुदावरती आला. हालेलुया. पण या इस्रायलीने केलेल्या अनेक पातकांमध्ये एक घोर पातक आहे, ज्याविषयीचं देवाचं वचन यशया संदेशाच्या ग्रंथात या 17व्या अध्यायात आलेलं आहे. ते काय आहे माहितीये का प्रिय? की इस्रायलाने शत्रू राष्ट्र जे आरामी होते, आपण त्यांचा अभ्यास केला म्हणून मी त्याविषयी जास्त सांगत नाही, पण जे आरामी होतं, ज्याला आजच्या काळामध्ये सिरिया म्हणून संबोधलं जातं, त्या आरामी राजाशी संधी केली, त्याच्याशी काय म्हणू शकतो, दोस्ती केली. आणि त्याच्याशी दोस्ती करून तो आपले बंधू, नाही का, यहुदाचं राष्ट्र याच्यावरती चाल करून आला, त्यांच्यावरती त्याने हल्ला केला. हालेलुया. आणि आपण याचा अभ्यास आधीच्या अध्यायामध्ये सुद्धा केलेला आहे. पण या अध्यायामध्ये विशेष करून परमेश्वर या दोन्ही राष्ट्रांना त्यांच्या घोर पातकाबद्दल न्याय सांगतो. आपण सुरुवातीची 3 वचनं वाचूया आणि मग विशेष एका विषयावरती आपण म्हणून घेणार आहोत. मी विनंती करतो, यशया 17 वचन 1 ते 3 ज्यांना सापडेल त्यांनी वाचा. यशया 17 1 ते 3.
दिमिश्काविषयीची देववाणी पहा. दिमिश्क हे नगर या नावाला मुकले आहे. ते मोडतोडीचा ढीग बनले आहे. अरोहराची नगरे लोक मोडून सोडून गेले आहे. गेले आहे. ती गुरांच्या कळपाची ठिकाणे झाली आहेत. ते इथे बसतात, त्यास भेडविणारा कोणी नाही. एफ्राईमाची तटबंदी दिमिश्काने राज व अरामाचा अवशेष ही नातीशी होतील नाही तशी होतील. इस्रायलच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमीन. आमेन. जसं आपण आता मगाशी सुरुवातीला बोललो, ऐकलो प्रियानो, त्याप्रमाणे देवाचं वचन सांगतं. देव म्हणतो जे आरामी आहेत, ज्यांची राजधानी दिमिश्क आहे, यांविषयी परमेश्वर म्हणत आहे की असा एक दिवस येत आहे जेव्हा ते नगर या नावाला मुकले जाणार आहेत. ते मोडतोडीचा ढीग बनलेले आहे. आणि त्याच्या बरोबरीने परमेश्वर इस्रायलाचं सुद्धा नाही सांगत आहे. परमेश्वर काय म्हणत आहे, एफ्राईम, ज्याला इस्रायल हे नाव दिलेलं आहे, एफ्राईमाची तटबंदी, दिमिश्काचे राज्य, आरामाचा अवशेष ही नाहीशी होतील. इस्रायलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची, असे सेनाधीश परमेश्वर. हालेलुया. लक्षात घ्या प्रियानो, आपण बरेचदा विश्वासणारे म्हणून आपल्याला वाटतं की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही देवाच्या कुंपणात आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत. आमच्या जगामध्ये काहीही झालं, कितीही घडामोडी आल्या, कितीही संकट आली, तरी वी आर ब्लेस्ड जनरेशन, ब्लेस्ड पीपल, आशीर्वादित लोक आहोत. आमच्या जीवनात संकट येणार नाही. हालेलुया. देव आम्हाला वाचवतो, देव आम्हाला सांभाळतो, आणि ते खरंय प्रियानो, परमेश्वर आपल्याला सांभाळतो. परंतु देव न्यायी आहे, देव पक्षपाती नाही. लक्षात घ्या, देवाने जरी इस्रायलाला निवडलं, जरी अब्राहम, इसाक, याकोबाचे संतान म्हणून त्यांच्याबरोबर देवाने मिठाचा निरंतरचा करार केला, तर लक्षात घ्या प्रियानो, करारामध्ये दोन व्यक्ती असणं महत्वाचं. एकाने जरी तो करार मोडला तरी तो करार पुढे अस्तित्वात राहत नाही प्रियानो, नाही का? करार राखण्यासाठी दोन्ही व्यक्तींनी तो करार पाळणं गरजेचं आहे. परमेश्वराने मोशेचं नियमशास्त्र इस्रायल दिलं. आपण जाणतो, अनुवाद 28 मध्ये आज्ञा दिल्या की तुम्ही आज्ञा पाळा, विश्वासाने देवाची संतती, देवाचे लोक म्हणून या जगापासून वेगळे व्हा, वाडवडिलांच्या परंपरेने सोने रुपे नाशवंत वस्तूंच्या मागे जाऊ नका, तर जिवंत देवावर विश्वास ठेवा, त्याचीच उपासना करा. यहोशुआ सुद्धा म्हणाला होता, आपण जाणतो. पण या इस्रायलाने, आपण आता इकडे पाहतोय, घोर पातक काय केलेलं. एकतर पहिली गोष्ट म्हणजे देवाला सोडलं, आणि देवाला सोडून देवाचे विरोधी राष्ट्र जे आरामी आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली. फार महत्वाचं आहे नाही का प्रियानो? आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासणारे असताना प्रार्थनेमध्ये, आता या 10 ते 11 आपण बसतोय, प्रेज द लॉर्ड बोलतोय, हालेलुया बोलतोय, वचन वाचतोय, प्रार्थना करतोय, चर्चला जाताना सुद्धा आपण तेच करतो. पण चर्चच्या बाहेर चर्चचे 3 तास पकडूया आणि प्रार्थनेतले या 1 तासाप्रमाणे आठवड्याभराचे 6 तास पकडूया. 6 तास करूया. 6 अधिक 3 किती झाले? 9 तास. आठवड्यामध्ये 148 तास असतात. 148 मधून 9 गेले, 139 तासांमध्ये आपण कुणाच्या संगतीत आहोत, कुणाशी हात मिळवणी करत आहोत, कुणाच्या आज्ञेप्रमाणे, निश्चयप्रमाणे चालत आहोत, याची चाचपणी करणं गरजेचं आहे. आणि इस्रायलाने, उत्तर इस्रायल जे आहे, ज्याची राजधानी शमरोड आहे, ज्याला एफ्राईम म्हटलेलं आहे, यांनी आरामाशी हात मिळवणी केली. म्हणून परमेश्वर म्हणतो तुम्हा दोघांचा पण मी नाश करणार आहे. तुम्हा दोघांवरती सुद्धा परमेश्वराचा क्रोध आणि क्रोधाद्वारे आता दंड उडवलेला आहे. हालेलुया. आणि रविवारी मी आमच्या चर्चमध्ये याच विषयावरती, एका वचनावरती बोललो, जो सुजाता दिदींनी सारांश रूपाने सांगितला. आणि त्याविषयी, त्या संदेशापेक्षा सुद्धा त्याचा जो एक महत्वाचा घटक आहे, किंवा मी म्हणेल शीर्षक होतं, ते होतं की इस्रायल आणि ख्रिस्ती मनोरांचा विश्वास.
तुम्ही आणि मी म्हणतो की होय, आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर आहे, पित्यावर आहे, पुत्रावर आहे आणि पवित्र आत्मावर आहे. तर तो विश्वास आपल्या कृतीमध्ये प्रकट होतो का, किंवा की त्या विश्वासाच्या विपरीत आपण वागतो? आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी नव्या करारात एक वचन सांगितलेलं आहे, ते वाचून आज आपण पुढे जाऊ. मला वाटतं सुजाता दिदीने रविवारी ते वचन घेतलं होतं. लूक शुभवर्तमान याचा 4 अध्याय वचन 23 ते 27 ज्यांना सापडेल त्यांनी वाचा. लूक 4, 23 ते 27. त्याने त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफर्नहुमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आमेन. वचन 27 पर्यंत शर्मिला मॅडम. हा. पुढे आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की, एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठविले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठविले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. आमेन. आमेन. आपण जातो प्रियानो, तरी मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या गावी नासरेतात जेव्हा गेला, आणि नासरेत ज्या इस्रायलाविषयी आपण म्हणतोय ना, उत्तर इस्रायलाचं जिकडे 10 वंश राहत होते, त्याच 10 वंशाच्या त्याच इस्रायलाच्या प्रांतामध्ये नासरेत नावाचं हे गाव किंवा शहर होतं. अभ्यासकांचं म्हणणं आहे की देवाचे जे निवडलेले लोक होते, जुन्या करारामध्ये तुम्ही तो शब्द अनेकदा ऐकला असेल, नाझीर. शमशोन हा नाझीर होता, लक्षात घ्या, देवाला वाहिलेला. अशा नाझीर लोकांसाठी खास वेगळं केलेलं असं ते शहर किंवा गाव होतं. त्यावरून नाव पडलं होतं नाझरेत, जिकडे नाझीर राहतात, देवाला वाहिलेला. हालेलुया. आणि तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त त्याच नासरेतामध्ये लहानाचा मोठा झाला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सुवार्तेचं केंद्र आपण जाणतो कफर्नहुम गालिल प्रांतामध्ये, हे इस्रायलामध्येच येतं, लक्षात घ्या. एशियामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. हे गालिल आहे, कफर्नहुमा. जरी तुम्हाला विदेशी लोकांचं मंडळ म्हटलेलं आहे, जरी परमेश्वराने पूर्वीच्या काळी तुमची अप्रतिष्ठा केली, तरी आता पुढे तुमच्यामध्ये अंधकार राहणार नाही, कारण मृत्यूच्या छायेच्या प्रदेशात राहणाऱ्यांनी मोठा प्रकाश पाहिला, कारण आम्हासाठी बाळ जन्मला, आम्हास पुत्र दिला. हे ते प्रियानो नासरेत आणि त्याच्या जवळचं कफर्नहुम नावाचं गालिल प्रांतातलं, गालिल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं छोटस शहर. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे नहुम संदेशाचं ते शहर होतं, म्हणून कफर्नहुम हे त्याचं नाव होतं. आणि प्रभू जेव्हा नासरेतात आला आणि प्रभूने येशया संदेशाच्या त्या ग्रंथातलं वचन सांगितलं आणि नासरेताच्या लोकांना म्हटलं की तुम्ही ऐकत असता आता हा शास्त्रलेख पूर्ण झालेला आहे. आमेन. आज तुम्ही आणि मी सुद्धा येशया संदेशाच्याच ग्रंथामधून वचन वाचत आहोत, अभ्यास करत आहोत. बरीच देवाची वचनं पूर्ण झालेली आहेत, बरीच पूर्ण होणार आहेत, आपण जाणतो. देवाचं वचन अनेक काळाला लागू होतं, पण त्यासाठी विश्वास असणं गरजेचं आहे. आणि नासरेतातील लोकांनी प्रभूला काय प्रतिक्रिया दिली की प्रभूचं वचन ऐकल्यावर ते सुरुवातीला म्हणाले, त्याची वाहवा करू लागले. अरे काय काय म्हणाले की ते त्याची वाहवा करू लागले, जी कृपावचने त्याच्या मुखांतून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले, आणि मग म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र, सुताराचा पुत्र, हा तर आमच्यामध्येच राहतो, याच्या बहिणी आमच्यामध्ये दिलेल्या आहेत, मग आम्ही याचं काय करावं, याला संदेष्टा म्हणून का स्वीकारावं, याने काहीतरी चमत्कार दाखवा, चिन्ह दाखवावं, मग आम्ही याला स्वीकारावं. आणि म्हणून प्रभू त्यांच्या अंतःकरणातल्या त्या गोष्टी जाणून प्रभू म्हणाला की आता तुम्ही म्हणू लागाल की हे वैद्या, तू स्वतःला बरं कर, आम्हाला चिन्ह दाखव, चमत्कार दाखव. जयश्री रांटीने सुरुवातीला प्रार्थना केली नाही का, मला तुम्हाला सांगू द्या, स्पष्टपणे सांगू द्या, मागील 6 वर्षे
2 महिने या प्रार्थनेमध्ये किती चमत्कार झालेत त्यांची यादी माझ्याकडे सुद्धा नाहीये, आपल्या स्वर्गातील पित्याकडे आहे. भरपूर चमत्कार झाले ह्याच प्रार्थनेत नाही, देवाने सगळीकडे चमत्कार. जिथे संकट वाढली तिथे देवाची कृपा अधिक विपुलतेने वाढली प्रिया. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना काय म्हणत आहे की कोणताही संदेश त्या स्वदेशात मान्य होत नाही. आणि प्रभूने त्यांना 2 उदाहरणं दिली, इस्रायलाचीच दिली. लक्षात घ्या, ज्या इस्रायलाविषयी आपण यशया 17 मध्ये अभ्यास करत आहोत त्याच इस्रायलाविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की या इस्रायलामध्ये शमरोनामध्ये एलिया संदेशाच्या काळी पुष्कळ विधवा होत्या. त्यांचं तेलाच्या पिठाची त्यांना गरज होती, गरीब होत्या. आजच्या जगाच्या भाषेत बोलायचं झालं तर आजही जगामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये, मी तुलनात्मक दृष्ट्या सांगत आहे, आजही बरेच ख्रिस्ती लोक गरीब आहेत. पेट्रोल डिझेल 1 रुपयाने वाढलं तरी सुद्धा खिशाला कात्री लावण्याची परिस्थिती येणार आहे. मला सांगू द्या, बरेच ख्रिस्ती लोक कर्जबाजारी आहेत, आर्थिक संकटात आहेत, चिंतेत आहेत. उद्या काय होईल? हालेलुया. जॉब आज माझ्या हातात आहे, उद्या माझ्या हातातून जॉब गेला तर काय होईल? बऱ्याच लोकांना भीती आहे. आणि प्रभू म्हणत आहे की अशी भीती असणाऱ्या, अशा संकटात असणाऱ्या इस्रायलामध्ये भरपूर विधवा होत्या. पण मग देवाने एलिया संदेष्टाला त्या विधवांकडे का नाही पाठवलं? 3.5 वर्षाचा दुष्काळ, भयंकर महागाई, भयंकर टंचाई होती. पण परमेश्वराने एलिया संदेष्टाला इस्रायलाच्या हद्दीबाहेर मूर्तीपूजक असणाऱ्या परराष्ट्रीयांच्या प्रदेशात सारफत येथील विधवेकडे पाठवले. मी आता त्या वचनामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण आपण जाणतो सारफत येथील विधवा जी होती, आपण सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. पहिले राजे, मला वाटतं 17व्या अध्यायामध्ये ते वचन आहे, नंतर जरूर वाचा. की त्या विधवेला, कारण परमेश्वराने सांगितलं होतं एलियाला, मी तिला आज्ञा केली आहे की तिने तुझं भरण पोषण करावं. आज्ञा प्रभू प्रियांनो तुम्हाला मला सुद्धा आज करतो. आज्ञा प्रभू सगळ्यांना करतो. तुम्हाला काय वाटतं, इस्रायला त्या विधवांशी प्रभू बोलला नसेल का? तुमचा माझा परमेश्वर बोलला नसेल का? मग त्या इस्रायला त्या विधवांमध्ये आणि सारफत येथील विधवेमध्ये काय फरक होता? जेव्हा एलिया तिच्याकडे गेला, तिला म्हणाला थोडस पाणी आण, आणि मग म्हणाला पाण्याबरोबर थोडीशी भाकर भाजून आण. ती विधवा म्हणाली, तुमच्या आणि तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याकडे थोडसच तेल आणि मटक्यात थोडस पीठ आहे, भरपूर दिवस जेवलो नाही, भुकेले आहोत, पृथ्वीवर पाऊस पडला नाहीये, मी विधवा आहे, मला एक लहान मुलगा आहे, आम्ही आता त्याची भाकर भाजून खाणार आहोत, ते पाणी पिणार आणि मग आत्महत्या करणार, आम्ही आमचा जीव संपवणार आहोत. हालेलुया. बरेचदा देवप्रियानं उत्तर देताना ना लोकांना वाटतं शेवटच्या क्षणी देतो, पण देवाची वेळ योग्य असते. देव थांबतो आज्ञा पालनासाठी. आणि त्या विधवेने तिकडे आज्ञापालन केला. एलिया म्हणाला ठीक आहे, तू म्हणते त्याप्रमाणे कर. वाचा प्रियानं ते वचन, फार सुंदर आहे. एलिया म्हणाला म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण आधी माझ्यासाठी छोटीशी भाकर आण आणि मग आपल्या मुलाला स्वतःला दे. आणि मग एलियाने तिला देवाचं वचन सांगितलं. एलिया म्हणाला, कारण माझा देव परमेश्वर म्हणतो त्याप्रमाणे जोपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडणार नाही तोपर्यंत तुझ्या मडक्यातलं पीठ आणि कुपीतलं तेल संपणार. इकडे फरक आहे. त्या इस्रायलाविषयी आपण यशया 17 मध्ये वाचलं. मला स्पष्ट सांगू द्या, त्या इस्रायलातल्या एकाही विधवेचा एवढा विश्वास नव्हता. नाही तर परमेश्वराने एलियाला एवढी पायपीट कशाला करायला लावली, त्याच विधवांकडे पाठवलं असतं. तो विश्वास परमेश्वराला सारफत येथील विधवेच्या अंतःकरणात आढळला, म्हणून परमेश्वराने एलियाला तिथे पाठवलं. आणि त्या विधवेने एलियाच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि वचन सांगतं की पाऊस पडेपर्यंत त्या विधवेच्या मडक्यातलं पीठ कुपीतलं तेल संपलं नाही, त्यांचा उदरनिर्वाह झाला. आता दुसरी गोष्ट जी प्रभूने सांगितलेली आहे, तसंच अलिशा संदेशाच्या काळी इस्रायलामध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते. आता इकडे प्रियानो खरं मी म्हणेल की मनोरंजक गोष्ट, कारण ज्या आरामी लोकांचा आपण अभ्यास करतोय यशया 17 मध्ये, त्या आरामी लोकांचा एक प्रतिष्ठित सेनापती होता. आपण जाणतो ना, नामान. नामानने अलिशा की बात मानकर डुबकी लगाई.
आणि ह्या नामानाने प्रभू म्हणत आहे की त्या इस्रायलापैकी कोणी शुद्ध झाला नाही, सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. आणि काय झालं माहितीये का, मी मुद्दाम ही गोष्ट सांगत आहे कारण हे ऐकल्यानंतर नासरेतातील इस्रायलातील देवाचे लोक संतापले. जे थोड्यावेळी प्रभूला म्हणत होते आम्हाला चिन्ह दाखव, आम्हाला चमत्कार दाखव, त्या लोकांनी उठून प्रभूला कड्यावरून लोटून देण्यास नेले, प्रभूला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणू की नाही नाही आम्ही असं करणार नाही. आज जर प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आला तर आम्ही आमच्या प्रभूला थोडी कड्यावरून लोटून देऊ. आम्ही आमच्या प्रभूला थोडी म्हणू की प्रभू चिन्ह चमत्कार दाखव मगच आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू, नाहीतर तू आमचा प्रभू नाहीस. मला तुम्हाला सांगू दे प्रियानो, आपण आपल्या सोयीनुसार अनेकदा प्रभूला कड्यावरून लोटून दिलेला. कारण जेव्हा देवाचं वचन सांगतं, जेव्हा आता पापांसाठी कुठलंही बली अर्पण करण्याचं प्रयोजन राहिलं नाही, तुमच्या माझ्या प्रभूने एकदा स्वतःचं रक्त, मूल्यवान रक्त सांडून पापासाठी खंडणी भरली आहे. आणि हे समजून सुद्धा, तारणाचा अनुभव घेऊन सुद्धा जर आपण विश्वास सोडतो, देवाची आज्ञा मोडतो, आपल्या सोयीनुसार पातक करतो, तर आपण आपल्या प्रभूला पुन्हा वधस्तंभ बनवतो. नासरेतकरांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण आपल्या पद्धतीने प्रभूला कड्यावरून लोटवतो. आणि त्याच्या मुळाशी कारण तेच आहे प्रियानो, अविश्वास. अविश्वास. नासरेतातील लोक किंवा म्हणा ते यशया संदेशाच्या काळातील इस्रायली लोक देवाचे लोक होते, त्यांच्याकडे मोशेचं नियमशास्त्र होतं, संदेश त्यांचा ग्रंथ होता. आज तुमच्या माझ्याकडे पूर्ण मोठं पवित्र शास्त्र आहे. पृथ्वीच्या प्रारंभापासून, उत्पत्तीपासून शेवटापर्यंत, प्रकटीकरणापर्यंत काय होणार आहे सगळं देवाने दिलंय. तरी पेट्रोलचे 2 रुपये वाढले की आपण घाबरतो. हालेलुया. पाऊस थोडा उशिरा झाला की आपण घाबरायला लागतो, अरे पाऊस पडणार आहे, पाऊस पडणार. अविश्वास. नामानाने काय केलं ते आपण वाचून थांबूया. मी विनंती करतो, दुसरे राजे याचा 5वा अध्याय वचन 9 ते 14 कोणीतरी वाचा. दुसरे राजे याचा 5वा अध्याय वचन 9 ते 14. जुना करार दुसरे राजे 5, 9 ते 14. तेव्हा नामान थोड्या अ, तेव्हा नामान घोड्या रथांशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन इंद्रेनात 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. आमेन. वचन 14 पर्यंत राहू साहेब. 14 पर्यंत. 14 पर्यंत. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा मला वाटेने होते ते स्तत मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे गोड बोलणे करील. दिमकीयातल्या नद्या आबांना व परस्पर या इस्रायलाच्या सर्व जलसंचयापेक्षा उत्तम नाहीच काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता येवायचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे इंद्रेने जाऊन 7 वेळा बुचकाळ्या मारिल्या. तेव्हा त्याने शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. आमेन.
अमेन. देवाच्या नावाला बोलू. थँक्यू राव साहेब. देवाचं वचन सांगतं प्रियानो की आराम ज्याविषयी आपण आता अभ्यास करत आहोत याचा एक फार प्रतिष्ठित असा सेनापती होता नामान. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे की या नामानाच्या घरी एक लहानशी इस्रायली मुलगी होती. आपल्या प्रार्थनेमध्ये कदाचित प्रतिमाच्या वयाची असेल. हालेलुया. आणि त्या मुलीचा विश्वास होता, कारण ती मुली आपल्या आरामाच्या सेनापती होता त्याच्या पत्नीला, आपल्या धनिनीला म्हणाली की तुमचा माझा जो धनी आहे, तुमचा पती आहे, त्याला जे कोड आहे त्याला जर तुम्ही अलिशा संदेशाकडे पाठवले असते किती बरं झालं असतं, कारण देवाच्या सेवकाने त्याचं कोड बरं केलं असतं. आणि नामानाने या इस्रायली मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आमेन. हा फरक आहे. म्हणून प्रभू सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, नामान संदेशाच्या काळी इस्रायलामध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, पुष्कळ कुष्ठरोगी. पण परमेश्वराने अलिशा संदेशाला त्यापैकी कोणाकडे सुद्धा पाठवलं नाही, कोणालाही बरं केलं नाही. पण नामानाचा विश्वास इथे दिसतो नाही का प्रियानो, कारण नामान पुष्कळ श्रीमंत होता. आपल्या घोड्या रथ्या निशी जेव्हा अलिशाकडे आला, अलिशा त्याला भेटायला सुद्धा गेला नाही. हालेलुया. अलिशाने जासूद पाठवून म्हटलं, जा यार्देन नदीमध्ये 7 वेळा बुचकळ्या मार, तू बरा होणार. नामानाला राग आला. प्रिय, आज आपलं सुद्धा होतं नाही का, आपण सुद्धा देवाचे लेकरं म्हणून आपल्याला वाटतं की पाळक साहेबांनी आपल्यावर डोकं ठेवून, आपल्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करावी. काही जण तर एवढे गोष्टींच्या मागे लागतात, जसे यार्देन नदी आहे नाही का, असं बरेचसे काय इस्रायलामधून आणलेलं पवित्र पाणी घरामध्ये स्टोअर करून ठेवतात, ते पवित्र पाणी शिंपडलं की बरं होणार. हालेलुया. काही जण उत्तर भारतामध्ये, पश्चिम भारत, मध्य भारत कुठे कुठे फिरतात. काय काय म्हणतात त्या सभांना, हिलिंग प्रेयर, संजीवनी सभा. मोठं ग्राउंड असतं, लोकांना जायला आवडतं, हालेलुया करून येतात. करायला हरकत नाही प्रियानो, पण खरोखर देवावर विश्वास आहे का? कारण अलिशा संदेशाने तर हात ठेवला नाही ना म्हणाला. अलिशा संदेशा म्हणाला, जा यार्देन नदीमध्ये 7 वेळा बुचकळ्या मार, तू बरा होणार. नामानाला राग आला, साहजिक आहे. नामान म्हणाला, मी ऐकलं होता इस्रायलामध्ये मोठा संदेश आहे, कदाचित येईल, माझ्यासाठी प्रार्थना करेल, इस्रायलाच्या देवाच्या नावाने जिकडे माझं कोड आहे त्याच्यावरती हात ठेवेल आणि मग मी बरा होईल. पण त्याचे सेवक काय म्हणाले नामानाला म्हणाले की अहो बाबा, देवाच्या सेवकाने तुम्हाला काहीतरी कठीण करायला सांगितलं असतं, 40 दिवस उपवास प्रार्थना करायला सांगितली असती, तुम्हाला सांगितलं असतं तुमचं सगळं धन द्या. त्यांनी QR कोड पाठवला असतं नाही का, आजच्या भाषेमध्ये बोलतोय QR कोड. पहिलं बरेचसे देवाच्या नावाने लोक काय करतात, खोट्या संदेशाविषयी मी सांगत होते, पहिला QR कोड पाठवा, पैसे पाठवा, मग तुम्ही बरे व्हा. आपण सावध व्हायचं. अलिशाने असं काही नाही केलं. अलिशाने काय मागितलं, काही नाही. अलिशा म्हणाला, जा यार्देन नदीमध्ये जा, 7 वेळा बुचकळ्या मार, तू बरा होशील. सेवक म्हणाले, देवाच्या सेवकाने तुम्हाला एवढं सोपं करायला सांगितलंय, विश्वासाने करा. हा फरक आहे. इस्रायलाच्या कुष्ठरोग्यांपैकी कोणीही केलं नसतं, पण नामानाने ते केलं. कारण नामान काय म्हणाला, खरं म्हणाला. त्याच्या आरामामध्ये ज्या नद्या होत्या, ज्यांचं नाव त्याने घेतलं अबाणा, पर्पर, या इस्रायलाच्या सर्व नद्यापेक्षा मोठ्या होत्या, आजही आहेत, गुगलवर पहा. पण त्याने देवाच्या सेवकाची गोष्ट ऐकली. आपण किती जण आहोत प्रियानो, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण आपण नवे इस्रायल, आपण किती जण देवाच्या सेवकाची देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो प्रिया? गेल्या 6 वर्ष 2 महिन्यांचा आलेख घ्या, आपण किती वेळा देवाची आज्ञा पाळली आणि किती वेळा देवाची आज्ञा मोडलेली आहे. देवाच्या नावाला गौरव देतो, अजूनही देवाने कृपा दिली, आपण प्रार्थनेमध्ये टिकून आहोत. आणि हे वचन सावधगिरीचा इशारा आहे, लक्षात घ्या. इस्रायल आणि आरामाविरुद्ध दोघांना देवाने एका तराजूत तोडलं. एका तराजूत इस्रायल देवाचा लोक, देवाचे वंश होते, दुसऱ्या तराजूत मूर्तीपूजक राष्ट्र आरामी होते. पण दोघांचं सुद्धा देवाने एकाच तराजूत न्याय केला. का? कारण दोघांनी पण विश्वास ठेवला, दोघांनी पण देवाविरोधात पाहतो. जो नामान आहे, इकडे मात्र आपण पाहतो की नामानाने विश्वास ठेवला आणि एकदा नव्हे, दोनदा नव्हे, यार्देन नदीमध्ये, सोपं नाहीये प्रियांनो, जायचं, पाण्यामध्ये बुचकळी मारायची, परत बाहेर यायचं, परत बुचकुळी मारायची. 7 वेळा बुचकुळी मारली. आणि वचन सांगतं 7व्यांदा केल्यानंतर त्याचं शरीर लहान मुलासारखं झालं, त्याचं कोड निघून गेलं, तो बरा झाला. वेळ झाली म्हणून मी ते वचन वाचायला सांगत नाही, पण नामानाने, मी ते वचन स्वतः तुमच्यासाठी वाचतो की 2 राजे याचा
क्षमा करा, मला वाटतं 5वा अध्याय आपण वाचला. येस, 5वा अध्याय आणि वचन 15 पासून पुढे नामान म्हणतो, नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला. त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा सुटला. तो म्हणाला, म्हणजे अलिशा, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा तो नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचऱ्यांच्या ओझ्यांची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होम बली अर्पिणार नाही की यज्ञ करणार. आमेन. किती मोठा विरोधाभास आहे ना प्रिय. जो अरामी सेनाचा राज्याचा सेनापती आहे, जे परराष्ट्रीय आहेत, भयंकर मूर्तीपूजेने भरलेलं राष्ट्र आहे, तो सेनापती नामान जेव्हा देवाने त्याला आरोग्य दिलं, तो म्हणतो की आता मला कळून आलं इस्रायला बाहेर देव नाही. तच केवळ नव्हे तर तो त्याला काय म्हणतो, मला 2 खेचऱ्यांच्या ओझ्यांची माती द्या. कारण निर्गम याचा 20वा अध्याय वचन 22-24 मध्ये परमेश्वराने इस्रायलाला आज्ञा केली होती की तुम्ही जेव्हा जेव्हा माझी उपासना कराल, माझ्यासाठी होमार्पण कराल, तेव्हा तुम्ही मातीची वेदी बांधावी. तुम्ही आकाशातून परमेश्वराने सांगितलं होतं, तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका, आपल्यासाठी सोन्या रुपयाचे देव करू नका, माझ्यासाठी एक मातीची वेदी कर, तिच्यावर आपली शेरडे मेंढरे गुरेढोरे यांची होमार्पण शांतपणे कर. जेथे जेथे माझे नाम स्मरण व्हावे असे मी करेन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन. आमेन. किती सुंदर वचन आहे नाही का. मोशेचं नियमशास्त्र इस्रायल लोकांकडे असून असणं आणि पाळणं, कळणं आणि वळणं याच्यामध्ये फरक आहे. इस्रायलाकडे असून सुद्धा त्यांनी ते वचन पाळलं नाही, पण जो नामान परराष्ट्रीयांमधला होता त्याने ते वचन पाळलं, त्याला ते माहिती होतं. म्हणून तो अलिशाला म्हणाला, मला 2 गाढवांच्या 2 खेचराच्या ओझ्याची माती द्या, मी आता घरी जाऊन त्याची वेदी बनवी. आता माझ्या घरात श्रीमंत सेनापती होता, तो बोला माझ्या घरात असणाऱ्या सोन्या रुपयाच्या मूर्तीला मी आता हात टेकणार नाही. माझ्या घरामधले फोटो, जिकडे काय प्रभू भोजनाचे फोटो बऱ्याच लोकांच्या घरात असतात, तुमच्या पण घरात असतील, काढून टाका. मूर्तीपूजा करताय त्याला मी, किंवा कुठल्या निळ्या डोळ्यांच्या दाढीवाल्या प्रभूला, ज्याला लोक प्रभू म्हणतात, त्याला मी हात टेकणार नाही. कारण देवाने मला आज्ञा दिलेली आहे, आकाशावर खाली, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, जलाशयातील कशाची प्रतिमा करू नको. मग मी कुठल्या चित्राला, कुठल्या क्रुसाला, सोन्याचा असू दे, चांदीचा असू दे, दगडाचा असू दे, लोखंडाचा असू दे, त्याला मी का हात जोडावे. देवाने स्पष्ट सांगितलं, काय, सोन्या रुपयाचे माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. तर काय कर, माझ्यासाठी वेदी कर, त्या वेदीवर आपली गुरेढोरे शांतपणे, शेरडे मेंढरे अर्पण कर. आता तुम्ही आणि मी नवा इस्रायल आहोत, लक्षात घ्या प्रियानो. आपल्याला आता मातीची वेदी करायची नाही, कारण आपलं शरीर ही आता वेदी आहे. आपण अभ्यास केलाय, जे प्रार्थनेमध्ये होते त्यांना आठवेल, रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये वचन आहे, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय अशी यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आपलं शरीर आपल्या देवाला समर्पित करायचंय. कसं करायचंय? आपल्या शरीराद्वारे देवाची उपासना करायची, देवाला यज्ञ करायचं. आपलं बोलणं देवाच्या आज्ञेनुसारच असलं पाहिजे. ऐकणं, पाहणं. प्रार्थना संपल्यानंतर मोबाईलमध्ये, युट्यूबवर काय पाहतात? देवाला आवडणाऱ्या गोष्टी पाहतात की देवाच्या विपरीत विरोधी गोष्टी पाहतात? आणि मला तुम्हाला सांगू दे, मी आधी पण बोललेलो आहे, युट्यूबवर असणारे प्रभूच्या नावाने 95% खोटे संदेश आहेत, जे तुमच्याकडे QR कोड मागतील. मी पुन्हा एकदा बोलतो, ती लिटमस टेस्ट आहे. जे देवाचे सेवक आहेत ते पैसे मागत नाही. हालेलुया. सॉरी, मी स्पष्ट बोलतो. अलिशा संदेश त्याला नामानाने पुष्कळ आग्रह केला, त्याने काही घेतलं नाही. पुढे वाचाल तर तुम्ही पाहाल, त्याचा एक दुष्ट सेवक होता, अलिशा संदेश त्याचा, गेझी. त्याने नामानाकडे जाऊन खोटं बोलून पैसे मागितले. काय झालं? नामानाचं कोड गेझी आणि त्याच्या घराण्याला लागलं.
पण गोष्ट नामानाची आहे प्रियानो. नामानाने विश्वास धरला आणि त्याने ठरवलं की आता मी देवाचीच उपासना करणार आत्म्याने खरेपणा. आज हे वचन प्रियानो मी यासाठी घेतलेलं आहे सारांश रूपाने की तुम्ही आणि मी आता नवा इस्रायल आहोत. तुम्ही आणि मी आपली चाचपणी करूया की आपण आपल्या शरीराची वेदी देवासाठी बांधली आहे की नाही. आपण खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्या पित्याची पवित्र आत्म्याची उपासना करतो की नाही का. कारण आपण पण चिन्ह चमत्काराच्या मागे पळतोय. हालेलुया. उद्या माझा इंटरव्ह्यू आहे तर आज मी उपवास करणार नाही का. मला काहीतरी चांगलं काम, माझ्या 10वीचा 12वीचा निकाल आहे तर आज मी उपवास प्रार्थना करणार. काहीतरी पाहिजे म्हणून चिन्ह चमत्काराच्या मागे लागणारी लोक आपल्याला नाही व्हायचे. होय प्रियानो, उपवास प्रार्थना करणं, देवाला शरण जाणं चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आणि मी प्रभूवर, प्रभू तो आपला प्रभू आहे म्हणून विश्वास ठेवतो. यासाठी विश्वास ठेवत नाही की तो चिन्ह चमत्कार करतो. आणि जी ते प्रभूने स्वतः सांगितले, मी ते वचन वाचत नाही, पण दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते आणि तिला योनाच्या चिन्ह वाचून दुसरं चिन्ह मिळणार नाही. चिन्ह सगळ्या जगाला मिळाले. प्रभू योनाप्रमाणे 3 दिवस आणि 3 रात्री पृथ्वीच्या पोटात होता. तो पुनरुत्थित झाला आपण जाणतो. आज तुम्ही आणि मी आपली चाचपणी करूया की आपला विश्वास सारफतेतील विधवेप्रमाणे आणि नामानाच्या प्रमाणे सक्रिय जिवंत आहे की मृतवत झालेला. आणि जर मृतवत झालेला आहे तर त्याला पुन्हा एकदा जिवंत करू. आपण इकडे थांबूया. इथून पुढची वेळ आपले संचालक शर्मिला मॅडम यांची. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद देते सुंदरशा वचनाबद्दल आणि संदेश ब्रदर यांचे देखील आभार मानते. आता इथून पुढची वेळ आहे प्रभूची प्रार्थना आणि या रात्री ईश्वरा हे गीत म्हणण्याची. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे पाहिजे. आमची रोजची भाकर आज मागतो, ज्याप्रमाणे आम्ही आपल्या ऋणात ऋण सोडले आहे ते आमची ऋणे तू आम्हाला सोड. आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून सोडव, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहे. आमेन. या रात्री हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जय ख्रिस्त. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट सर्वांना. जय मसीह. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. प्रेज लॉर्ड. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट.